म्हणजे कितीही मिळालं तरी आपल्या चित्ताला समाधान होत नाही. नवे नवे आपणाला बी समाधान होत नाही आणि दुसऱ्याला मिळालं तरी आपल्याला समाधान होत नाही. समजा एखाद्याला काही मिळालं तरी सुद्धा आपला चित्त सुखी व्हायच्या अगोदर काय होते, दुःखी दुःखी होते. एक नीतीमध्ये एक गोष्ट सांगितली बरं का, लक्षात. कोल्हा आणि कोल्ह्याची पत्नी जंगलामध्ये राहत होती बरं का. आता जंगलामध्ये राहिल्यानंतर तो कोल्हा आणि त्याची पत्नी योगायोगानं ती पत्नी जी होती ती गरोदर होती, म्हणजे तिच्या पोटामध्ये पिलं होती बरं का त्या कोल्ह्याच्या बरं. आणि पिल्या पोटामध्ये पिलं असल्यामुळं त्याच्या पत्नीनं मात्र आपल्या त्या कोल्हा जे पती होता त्याला सांगितलं, नव्हे तुम्हाला काय कळतं का, आता आपणाला थोड्या दिवसामध्ये 4-2 मुलं होती. आता ती कोल्ह्याची मुलंच ती म्हणणार, आपण म्हणणार पिलं. आणि मग आता हे तर पावसाळ्याचे दिवस आहे आणि ही जर लहान लहान मुलं आपण सांभाळायची कुठं, आपल्याला राहायचा ठिकाणा, आपल्याला राहायचा ठिकाणा नाही, कुठं आपण राहायचं. कोल्हा म्हणता हुशार आहे, काय नाही, अरे आता ह्या जंगलात जो एक वाघ होता ना, तो वाघ आता गेलाय दुसऱ्या रानाला, आणायची त्याची गुहा रिकामी आहे, आणायची गुहा त्याची रिकाम आहे, त्या गुहेत जाऊन आपलं राहूया. आणि तो कधी आता 6 महिने काय इकडे येणार, 6 महिने तेव्हा आपली फुलं मुलं बाळ मोठी होते, ठीक आहे. मग तिलाही पटलं, बरं झालं. मग ती कोल्हा आणि कोल्ह्याची पत्नी त्या गुहेत राहायला राहिली. तिथं ती 3-4 पिलं झाली आणि पिलं झाली, पण मात्र त्या वाघाच्या गुहेत गेलेलं कोल्हा हे मात्र ते झाडावर बसलं, तो वानर त्याला काय आवडलं नाही, ती वानर उपल्याला त्याला काय आवडलं नाही. अरे म्हणला हे वाघाची गुहा आणि त्याच्या घरात काय झाले, कोल्हा राहिला, म्हणजे दुसऱ्याच्या घरात राहिला. आता ते बिचारा राहिले दुसऱ्याच्या घरात, त्याला वाईट वाटायचं काही कारण आहे का, काय कारण आहे का, त्याची सोय करून घेतल्या, काय वाईट वाटायचं काय कारण आहे का, काय संबंध आहे. पण त्याला तर सोडून दिला, कुणाला, आपल्याला कशी असते आणि त्याला काय कसं एक राहिले, तिची सोय झाल्या कोल्ह्याची, म्हणजे वानराला काय वानर तसल्या ह्याच्यातनं गेलं कुठं, तिकडं वाघ त्या रानात होता, रानात गेला. अरे म्हणला तू आलाय तिकडं इतक्या लांब, पण तुझ्या घरात जाऊन कोल्ह राहिले, तुझ्या घरात जाऊन कोल्ह राहिले. खूप म्हणतात माझ्या घरात राहण्याची कोणाची ताकद, माझी भीती इतकी आहे की कुणी सुद्धा येऊन राहणार. आता मी शपथ घेतली, खरं बघ तुला सर तुला दाखवतो, खरं वाटतंय का बघ. शेवटी त्या वाघाने विश्वास ठेवला, सर म्हणता कोण माझ्या घरात राहतील जरा बघूया, घरात कोण राहतील. म्हणून वाघ आला की परत त्या गुहेत, आणि तेव्हा आम्ही ह्या झाडावर त्या झाडावर ह्या झाडावर त्या झाडावर ते आलं गुहेत. जेव्हा आल्याच्या नंतर लांबनच वाघाच्या त्या कोल्ह्याच्या पत्नीने बघितलं, म्हणजे आता बघा तो मालक घर मालक आला, आता आपली पिली बी खाईल, मुलं बी खाणार आणि आपणाला सुद्धा खाऊन टाकणार, आपणाला सुद्धा खाऊन टाकणार, काय करायचं. कोल्ह हुशार होती, तो म्हणला घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको. आणि घाबरू नको म्हणण्याचं मग मोठ्यानं गप म्हटला आणि त्या मुलाला एक सावळ लागले, पिलं होती ना, ती पिलं लागली ओरडायला, ओरडायला लागल्याच्या नंतर तो बोला म्हणजे का ओरडते बघ. ती बायको म्हणली, अहो 4 दिवस झालं त्यांच्या पोटात अन्न नाही, त्यामुळे ती रडते, त्यांना काहीतरी अन्न पाहिजे का नाही.
मग एवढ्यात कोल्हा मोठ्याने म्हणला, काय घाबरू नको, ह्या घराचा मालक आलाय, त्याला फडशा पडतो महिन्यावर जेवायला. असं म्हणल्या त्या वाघ घाबरला, पळत माग सुटला. आणि म्हणलं मला फडशा पाडणार आहे, म्हणजे वाघाला म्हणलं मला फसवलंच, आणि मी गेलो असतो तर माझा फडशा पाडला असता. फडशाने रागावला आणि त्याला पळत वानर म्हणते, अरे पळू नको, घाबरू नको, खरंच ते कोण आहे, खरंच ते कोण आहे. तू नको म्हणला, तुझ्या माझा विश्वास नाही, तू मला गोड करून त्या गुहेपर्यंत दिसते, आणि तो काय होईल येऊन राहिलाय, तो काय करेल, माझा फडशा पाडेल, मला काहीतरी जायचं. खरंच शपथ आहे. नाही म्हणला, तुला काय, किंवा आतलं तर गुहेत नाही येणार, तू झाडावर बसणार आणि माझा फडशा पाडणार. तुला काय सांगायचं, तुला ऐकून गेलो तर तू मला खाईल. तुला म्हटलं विश्वास नाही ना, म्हटलं काय करतो, तुझ्या शिफ्टीला माझी शिफ्टी बांधूया, मग तर खरं आहे का नाही. अरे म्हटलं खरं आहे. आता मग वाघाची शिफ्टी आणि वानराची बांधली, कुणी बांधली, तो वानराने बांधली. आता म्हणलं काय खरं आहे. आणि मग शिफ्टी बांधली. आता म्हणलं घाबरतीस का, खाल्लं तर मला पण खाईल. मग त्या वाघाला खरं वाटलं की आता हिचं खरं आहे, आणि मग ती शिफ्टीला बांधलेलं एकमेकाला, आणि हळूहळू गेली की पुन्हा त्या कोल्यानं काय केली, त्या पिल्याने झपाटे मारलं की पिली मोठ्यानेच वरडायला लागली. जशी पिली मोठ्याने वरडायला लागली तर तो कोल्हा मोठ्या नव्हे का वरडते पुढे. म्हणजे तुम्हाला मगाचपासून सांगितले, त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही तर ती वराडती तर काय करते. आता म्हणला घाबरू नको, एखाद्या वेळी दोघं आले की आपल्याला महिनाभर काळजी नाही. असं म्हणल्या तो वाघ जे पळत सुटला, त्या वाघाला शेपटा सकट जे मुळीत नेलं, शिपूर गेलं वाघावर, आणि सगळी वाटत कुठं तुटून पडली हे झाडं, ती काय ते कळलं. म्हणजे आता खरं पाहिलं, घर कुणाचं, वाघ राहतोय कोण, कोल्हा. वाईट कोणाला वाटतंय, म्हणजे दुसऱ्याला मिळालं तरी चित्ताला समाधान. तेव्हा जर आपल्या चित्ताला जर समाधान पाहिजे असेल तर ते आपण स्वतः मानून घेतलं पाहिजे. स्वतः तेव्हा त्याला दिलेस ना अगोदर घर, बरं झालं. भगवंता मला सुद्धा 5-6 महिन्यात दे, 4 वर्षात दे, 4 वर्षांनी दे, 10 कधीतरी. असं जर आपलं जर चित्त जर केलं तर आपल्या चित्ताला समाधान मिळतं, आणि मग समाधान झालं मग आपोआप होतं. म्हणजे ज्या संसारामध्ये अनेक प्रकारची दुःख आहेत, तेव्हा या दुःखातनं निरसन होण्यासाठी काय केलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे. अभंगाचं पहिलं
पंढरीशी जाणे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उदावी धोपाय श्रोते मंडळी माझ्या पाठीने म्हणायचं सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल रुक्माई विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 रुक्माई विठ्ठल विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल ऐकावा विठ्ठल
गावा विठ्ठल विठ्ठल रुक्माई विठ्ठल 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 रुक्माई वाकोडे उत्तर Thank you.
देव तुकाराम